हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये। उत्तराखंड सिरीज आपली चालली आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आम्ही मुंबई ते हरिद्वार ट्रेनने ट्रॅव्हल कसा केला असं। तर आता आपण हरिद्वारला पोहोचलो आहे आणि हरिद्वारवरून आपण आता इथं बाईक रेंट घ्यायला आलेलो आहे। आम्ही ऑलरेडी अगोदरच हे बुक करून ठेवली होती। तर तिथं येऊन आम्ही बाईक घेतली, काय कागदपत्र होते ते साइन केलं। याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर तिथं जाऊन तुम्ही बघू शकता। तर ह्या ज्या दोन बुलेट आहेत, या दोन बुलेट त्यांनी रेडी करून ठेवल्या होत्या सर्व्हिसिंग वगैरे करून, आणि मग आम्ही इथून बुलेट घेतल्या आणि इथून मग आम्ही ऋषिकेशला निघालो। तर मस्त बुलेटवर बॅग ज्या आहेत, आमच्या दोनच बॅग होत्या, दोन शुभांगी आणि पंकजच्या दोन होत्या आणि आमच्या दोन होत्या। तर पंकज शिकवत आहेत कशी बॅग लावायची असं। तर त्या पद्धतीने आता आम्ही पण आमच्या ह्या बॅगा इकडे लावून घेणार। बॅग लावून झाली तर दोन हेल्मेट आपल्याला मिळाले आहेत, त्यानंतर ग्लोव्जही आपल्याला यासोबत भेटलेले आहेत आणि आपण रेडी झालो आहेत। आता मस्त हेल्मेट लावून दोघं जण आणि आम्ही पण दोघं, ऊन पण खूप आहे, सनग्लास पण लावून घेतलेले आहेत आणि आता चाललो ऋषिकेशला। 17 किलोमीटर बाकी आहे। तर आता ऋषिकेश पोहोचलो आणि इथंच लक्ष्मण झुल्याजवळ आम्ही हॉटेल हे बघितलं। अगोदर काहीच बुकिंग केलं नाही आहे, जसं आम्ही ज्या ठिकाणी जेव्हा पोहोचू त्या पद्धतीने आपण तिथं हे हॉटेल बुकिंग करणार आहोत। तर इथं 1500 रुपयाला आम्हाला हे 4 जणांसाठी हे हॉटेल मिळालं आहे। अगदी लक्ष्मण झुल्याच्या जवळच आहे, चांगलं होतं, मस्त होतं। ऋषिकेश आलो आहे आणि रिव्हर राफ्टिंग नाही केलं असं कधी झालं आहे का? तर मस्त आता टाईम आहे रिव्हर राफ्टिंगचा, बघा हा व्हिडिओ। अरे चलाओ चलाओ चलाओ, गेट डाउन गेट डाउन गेट डाउन। गेट बैक गेट बैक गेट बैक, फॉरवर्ड फॉरवर्ड फॉरवर्ड, चलाओ चलाओ। मैडम आप बीच में आ जाओ, मैडम जा रहे हो आप, मैडम आप भी जाओ जाओ जाओ, मजा आएगा, जाओ फटाफट जाइए जाइए, जाओ जाओ भैया जाओ जाओ जाओ, अरे जाओ ना, मैं हूँ तो, अरे आप जाओ, उनको छोड़ दो यहीं पे, आप जाओ, मैं हूँ तो यहाँ पे यार, जाओ जाओ बोले गंगे मैया। मस्तपैकी रिव्हर राफ्टिंगचा एन्जॉय करून कपडे चेंज करून मग आता आम्ही चाललो आहे गंगा आरतीसाठी। आता इथं घाटवर पोहोचलो आहे, गंगा घाटावर। तिथं आता बघा किती मस्त असं वातावरण आहे, सगळीकडे असं पाणीच पाणी, गंगेचं पाणी। त्यानंतर चला आता डुबकी मारायची वेळ आलेली गंगेमध्ये, तर मस्तपैकी गंगेमध्ये डुबकी मारूया आणि गंगा आरतीचा आनंद घेऊयात। मध्ये जायची ती वे ना जा तो भैया परसों 3 लाइन में मीटिंग वाले सरदारों के लिए है, जिन्होंने आज की बुक करा रखी है। बाकी लोग पीछे
तर ही आता गंगे आरतीची इथं तयारी चालली होती. जवळजवळ आम्ही 5 वाजता 5:30पर्यंत तिथं पोहोचलो. पण गंगा आरती ही 6:45ला चालू होणार होती. तर मी इथं जागा सांभाळून ठेवली होती. हे आतमध्ये जे लोक तुम्हाला दिसत आहेत ते हे पैसे भरून आहेत ते. तर पहिल्या ज्या 3 रो आहेत तर आपल्या इच्छेप्रमाणे आपण पैसे द्यायचे. असं काय कंपल्सरी नाही आहे की एवढेच द्यायचे तेवढेच द्यायचे. आपली जी इच्छा असेल आपल्या इच्छेप्रमाणे आपण पैसे द्यायचे. आणि ह्या ज्या पहिल्या 3 रो आहेत तर त्या 3 रोमधल्या जे व्यक्ती आहेत तर त्यांची स्वतःच्या हाताने ते गुरुजी जे आहेत तर हे गुरुजी त्यांच्या स्वतःच्या हाताने गंगेच्या आरतीची पूजा वगैरेही करून घेतात. तर आता गंगा आरतीला सुरुवात झाली आहे. चला आता माझ्यासोबतही तुम्ही ह्या गंगा आरतीचा आनंद घ्या. चला आता गंगा आरती झाली आहे. आरती घेऊन झाली आपली. खूप छान अशी प्रसन्न अशी ही गंगा आरती होती. खूप मन अगदी प्रसन्न झालं आहे. तर आता जेवायची वेळ आहे. तर मस्त आम्ही आलो. त्या गंगा आरती झाली आणि त्या घाटाच्या बाहेर आल्यानंतरच हे बाजूला हॉटेल होतं आणि तिथं 150ला ही थाळी होती. जिरा राईस होता, चपाती होती, पापड, गुलाबजाम होतं, पनीरची भाजी होती, मिक्स व्हेज होतं, बुंदी रायता होता आणि दाल होती. त्यानंतर मग आम्ही इथं लस्सी विथ आईस्क्रीम जी आमची जळगावची फेमस आहे. तर आमच्या जळगावला ही भेटते, लस्सीमध्ये आईस्क्रीम टाकून भेटतं. तर तशीच आम्हाला खायची होती. तर एक कृष्णा रेस्टॉरंट आहे. जर तुम्ही गेलात ऋषिकेशला तर इथं नक्की भेट द्या. खूप छान अशी टेस्ट होती. लस्सी विथ आईस्क्रीम खाल्ली. थंड झालं थोडं, कारण गरमी खूप होती इथं. जशी मुंबईला गरमी होती तशीच होती या साईडला गरमी. हे गेट आहे, इथून गंगा घाटेला जायचा हा रस्ता आहे. तिकडून जेवण झाल्यानंतर मग आम्ही लक्ष्मण झुल्याला आलो. तर हा बघा, हा लक्ष्मण झुला आणि ह्या घाटावरच्या मंदिरांची ही रोषणाई आहे सगळी. आणि त्यानंतर लक्ष्मण झुल्याच्या बाजूलाच हा होता जानकी पूल होता इकडे. तर हे सगळं आम्ही बघितलं आणि मस्त मग रात्री आम्ही हॉटेलवर जाऊन रूमवर जाऊन झोपलो. कारण सकाळी मग आपल्याला जायचं आहे केदारनाथला. सोनप्रयागपर्यंत आपण जाऊयात उद्या.
तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव, जय गंगा मैया की. आणि ह्या उत्तराखंड सिरीजला तुम्ही भरभरून प्रेम देतायत त्याबद्दल थँक्यू सो मच.